बार्शी शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यावरील BIT कॉलेजसमोर मंगळवारी तालुका 21 रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शिक्षक राजेश मोहन सोनवणे वय 50 यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा 11 वर्षीय मुलगा तेजस उर्फ स्वराज राजेश सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुहेरी मृत्यूमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास BIT कॉलेजसमोरील रस्त्यावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दोघांना धडक दिल्याची माहिती निर्भया पथकाचे कर्मचारी बाबासाहेब घाडगे व डायल 112 पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी राजेश सोनवणे यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या तेजसला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. मात्र बुधवारी तारीख 22 रोजी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. अपघात स्थळापासून काही अंतरावर वाहनाची क्रमांक प्लेट आढळून आली. तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात करणारे वाहन MH13 EX 2282 असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती हे वाहन महेश काजळे राहणार अरणगाव तालुका बार्शी यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयितासह अपघातग्रस्त वाहन येरमाळा परिसरातून ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर चालकाने पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश काजळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.